मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज धारावीत सभा। काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजांसाठी सभा। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून फडणवीस विरोधकांवर हल्लाबोल करणार। नरेंद्र मेहतांच्या कथित हुकुमशाहीला नगरसेवक कंटाळले। कथित हुकुमशाहीला कंटाळून नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मंत्री प्रताप सरनाईकांची भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांच्यावर टीका। हेल्मेट सक्तीच्या संदर्भात जनजागृतीसाठी यमराज रस्त्यावर। मीरा भाईंदर वाहतूक विभागाचा अनोखा उपक्रम। चालकांना थांबवत हेल्मेट वापरण्यासंदर्भात करण्यात आली जनजागृती। मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा एकाच गाडीतून प्रवास। बीडच्या गहिनीनाथ गडावर एकाच गाडीतून दोन्ही नेत्यांचा प्रवास। बीडच्या एमआयएमला सोबत घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक। युती ठेवायची असेल तर एमआयएमला पक्षातून बाहेर काढा। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळुकांचा आक्रमक पवित्रा। लातूर महापालिका निवडणुकीमध्ये 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। पक्षप्रवेशावर शिवसेना जिल्हा प्रमुखांचा थेट विरोध। स्थानिक नेतृत्वाला डावलत निर्णय घेतल्याचा दावा। मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार विजयकुमार देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर घेतली भेट। देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचं 30 डिसेंबरला झालं निधन। तुळजाभवानीच्या 1865 कोटींच्या विकास आराखड्यापैकी 555 कोटी 80 लाख रुपयांच्या कामांना राज्य सरकारकडून तांत्रिक मान्यता। 2028 पर्यंत विकास आराखडा पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस। अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये नमाज पठण करण्याचा प्रयत्न। नमाज पठण करताना सुरक्षा रक्षकांनी तरुणाला घेतलं ताब्यात। गुप्तचर संस्था आणि पोलिसांकडून प्रकरणाचा आणि तरुणाचा तपास सुरू। साताऱ्यामध्ये बनावट खत रॅकेटवर कारवाई। वडूस परिसरातील कारखान्यावर कृषी विभागाची धाड। कोट्यवधी रुपयांचे बनावट खत तयार केल्याची माहिती। 5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।